ममता आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. सो आज आहे 15 ऑगस्ट. सो तुम्हा सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज आहे जन्माष्टमी, कृष्ण जन्माष्टमी. सो ॲक्च्युली मुंबईला म्हणजे माझ्या घरी, मम्मीच्या घरी आम्ही खूप छान प्रकारे कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करतो. म्हणजे मम्मी खूप छान छान करायची. कृष्ण गोपाळांना सजवायची, झुळा द्यायचो आम्ही त्यांना. असं खूप छान प्रकारे त्यांना अंघोळ घालायचो. सो खूप सुंदर आम्ही सेलिब्रेशन करायचो. पण मग इकडे आल्यावरती इथे मोस्टली ही पूजा नाही करत. सो बट मी आल्यापासून मी ही पूजा इथे स्टार्ट केली. आणि सो आज मी हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कशी जन्माष्टमी इथे साजरी करते. आम्ही कसं इथे सगळे मिळून आम्ही कशी सेलिब्रेट करतो. आणि त्याचसोबत आज मी तुम्हाला दाखवेन की मी आज माखण पण बनवणार आहे आपल्या बाळगोपाळासाठी. ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि पूजा दाखवेन. आय होप तुम्हाला हे बघायला आवडेल. त्याचसोबत आणि आम्ही काल आम्ही मूवीला गेलेलो. रजनीकांतची मूवी नवीन रिलीज झाली कुली करून, ती मूवी बघायला गेलेलो. सो त्याचं पण तुम्हाला व्हिडिओ स्निपेट्स तुम्हाला दाखवेन की इथे स्पेशली रजनीकांतच्या मूवीचा एक्स्ट्रीम क्रेज आहे. मीन्स लोक क्रेझी होतात मूवी बघताना आणि एवढं ओरडतात, एवढं सगळं. असं ते बघायला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर मी तर एवढी शॉकमध्ये गेलेली. मीन्स काय आहे हे, मूवी बघायची की हे ओरडं ऐकायचं. बट हे एक इकडचं वेगळंच चाम आहे बोलू शकतो. सो ते एक तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो, ते पण बघत राहा. सो आय होप तुम्हाला हे आवडेल बघायला. प्लीज कंटिन्यू वॉचिंग. सो मी घरातून निघाली आणि मी ऑटोने जाते, कारण किरण डायरेक्ट ऑफिसवरून येणार होते आणि मी घरून त्यांना मॉलजवळ भेटणार होती. मॉलमध्ये मी पोहोचली आणि मॉलमध्ये तुम्ही बघता असं इंडिपेंडन्स डेबद्दल छान असं डेकोरेशन केलेलं. सो हे खूप छान वाटत होतं. आणि तिकडे कुली मूवीचं ट्रेलर शो होतं आहे. सो मस्त मूवी छान होती. आता आम्ही घरी जायला निघालेलो आणि मध्येच थोडं बारीक बारीक पाऊस पण येत होता. The next day. सो मी पटकन पूजा करून घेतली आहे, जी आपण कृष्ण बाळगोपाळांना तानलाट ठेवतो आणि 12 वाजता रात्री आपण त्यांची पूजा करतो. म्हणजे त्यांना आंघोळ घालून त्यांना प्रसाद चढवतो वगैरे. ते सगळं रात्री 12 वाजता होईल. पण एक छोटीशी पूजा मांडणी मी आता केली आहे, ती मी तुम्हाला आता दाखवते. सो पूजा करून घेतली आणि आपल्या बाळगोपाळासाठी मी माखन बनवायला घेतलं. ही जी मलाई आहे मी 15-20 दिवस अशी जमा करून ठेवलेली फ्रीजमध्ये. आणि आज मी विस्क करून घेतलं आणि लोणीतला स्वच्छ धुवून घेतलं. आता मी थोडेसे हे बाळगोपाळासाठी काढून ठेवते. रात्री पूजा केल्यावर त्यांना आपण हे नैवेद्य देऊ. आणि जे हे लोणी उरली आहे त्याचं मी घी बनवून घेत आहे. ॲक्च्युली हे सगळं मी नेहमी मम्मीला बघत होती मुंबईला करत असताना, आणि आज मी हे स्वतःहून करते. सो मला असं वाटतं बरोबर होतं आहे की नाही. तयार झाली आहे, तर पूजा करूया.
सो अशा प्रकारे आमची पूजा झाली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना हॅपी जन्माष्टमी.